चल बाई, ही सोयाबीन ना आता मागं कुटाळली होती, पण झालंच मधून मधून गावात. मस्त बसले होते टी व्ही पाहत. मस्त ते होम मिनिस्टर चालू होतं. कोणाला पैठणी भेटली असती काय ना बाई. आणि नेमकी म्हातारी आली आणि लगेच उठून दिलं. पैठणी द्यायचा टाईम आणि म्हातारीचा उठवायचा टाईम एकच झाला. तिला ना मी बसेल अशी सहनच होत नाही. तिला सारखं वाटतं हिने सारखं काम करीत राहावा, सारखं उभं धरी ती माणसाला. लगेच डोकं उठतं तिच्यावालं. म्हातारीचं असं डोकं उठतं सारखं ना, सारखं उभं धरी ती. खत मारायचंय हेड पुढच्या वाफ्यात लय गाबाळ झालं बाई. फोन कोणाचा आलाय बाई? मा भावाचा फोन आलाय. हॅलो, हा काय रे दाद्या? काय नाही बाबा, इकडं वावरात आले होते, सोयाबीन कुटाळी ते. हा काय म्हणतो? बरं आहे ना तुझं? हा माय बरं आहे बाबा. बरंच म्हणायचं आता काय मग. पोरं बरं आहे का तुझे? हा माय बरे. काय म्हणतो, सहज केला ना? कुठं जायचंय? जत्राला, माहूरला? हा येईल ना मग. बाबा मला तर मस्त हाऊस आहे इकडं तिकडं जायची, पण ती अवदास आहे ना ती माय सासू, कुठं पाठवीत नाही. तिला जर आता म्हणलं ना का मा भाऊचा असा असा फोन आला होता, लगेच मुलाचं पोट फुगविल. म्हणशील काही गरज नाही पाठवायची, कामं पडेल. मग असं कर ना, तूच ये ना घरी. हां यांना समजून सांग, म्हणजे माय बी तसंच 2-4 दिवस राहणं होईल बाबा. मी लय वैतागले ये कामं करून करून. हां येतो काय मग? हां ये केव्हा येतो? लगेच दुपारून? बरं बरं ये. हां ठेवू का मग? हां ठेव. मरुदे, मा भाऊ येऊ राहिलाय, चांगलं जाते. आता गेले ना आता 8 दिवस येणारच नाही. त्यांची फॅमिली चालली वाटतं माहूरला. मला म्हण चाल तू बी. आता ना माहूरला जायच्या निमित्ताने ना 8-15 दिवस येतच नाही. मस्त आराम करते आणि देवदेवही करून येते. चला आता आहे ना, मा भाऊ येऊ राहिलाय, त्याला आहे ना मस्त शिरा आवडतोय गावठी तुपातला, मस्त करून ठेवी ते. जाते आता घरी निघून. चला आता ताई आलोय. तर ताईला फोन सांगेल होतं आवरून ठेव, पण तिचं आवरलं का नाही काय माहिती. आवरलं असेल तर लगेच जाऊ निघून. जायचं मला ग माऊर गाडाला, 12च्या गाडीला, 12च्या गाडीना, 12च्या गाडीना, 12च्या गाडीना. अरे माऊर गडाला जाईल, देवीला कुंकू वाईल. माऊर गडाला जाईल, देवीला कुंकू वाईल. जायचं मला ग माऊर गडाला, 12च्या गाडीला, 12च्या गाडीना. हायला 2 महिने झालं पाऊस पडना वेळेला. जून महिना निघून गेला, हा जुलै तर आता बघता बघता संपत आला. एक तर रोपं जळून चाललेत, त्याच्यात लाईट एक त्रास देते. लाईट एक राहीना झाली, थोडं राहिलं होतं. हायला एवढी एक सरी भिजली असती म्हणजे डोक्याचा ताण गेला असता माझ्या. आता घरी जा, परत लाईटीसाठी इकडे ये. कवा लाईट यायची काय माहिती. काय नाही, घरी जातो, मोबाईल पण घरीच ठेवला आहे ते. हायला नाही तर वायरमॅनला फोन लावला असता. आता मोबाईल घेतो आणि वायरमॅनला फोन लावतो. बाई सगळा स्वयंपाक करून ठेवला, डाळ भात शिरा भजे काढले, हां तरी या दाद्याचा अजून पत्ता नाही आहे. मला म्हण मी लगेच येतो. याला काही एवढं लांबून यायचं आहे का बरं? यायचं ना लवकर. फार एवढा स्वयंपाक झाला तरी अजून पत्ता नाही बाई याचा. संध्याकाळी येतो काय? मला तर म्हण मी आत्ताच येतो दुपारी.
मरू दे गडीभर वाट पाहते, नाही तर फोनच लावून पाहते परत एकदा. अय शांते, हा कोणावर बोलते? कोण आहे इथं? कुठं? हा? मीच आहे एकटी. मग काय याडबीड लागलं का? काय बडबडायला तुला? नाही हो, मग अहो ते मा भाऊ येऊ राहिला ना. तुझा भाव हा का बरं मुक्कामी येतोय का 2-4 दिवस? नाही हो, मग त्याला केव्हा टाइम आहे मुक्कामी? तुम्हाला माहिती आहे ना, कामावर जातोय तो. हे माझा मेवना पण असा आहे ना, हा त्याला कधी म्हणाव बाबा ये रे 2 दिवस राहा, पण नाही राहायचं नाव नाही आणि गाव नाही. तो नाही राहिला रिकामा तुमच्या घरी. का मी राहावं का मग त्याच्या घरी जाऊन? तुम्ही मसरा आहे म्हणत्या, पण ती आहे ना म्हातारडी, ती बरं मा पाट्याला पूजेले. गणिवत आलं का इकडं मुरका मारिती, इकडं मुरका मारिती, अशी नाक डोळे मोडीत राहती निसती. अगं असू दे, म्हातारा माणूस आहे, एवढं नाही विचार करायचं. हा म्हातारा माणूस आहे म्हणा. हे एकदा वय झालं ना, हा. त्या माणसाचं अजिबात डोक्याला कधी टेन्शन घ्यायचं नाही बघ. तिला बरं कळत आहे स्वतःचं गणिवत, दुसऱ्याचं गणिवत. हा मन म्हातारा माणूस झालं. अगं हो शांते, म्हातारी बोलते, मी बोलतो का कधी? हा बोल ना. माई बहीण आली माग ती शारी. हा हा तर आम्ही दोघी जणी बोलत बसलो, आणि तेवढ्यात लगे तुमची आई आली बाई. अर्धा तास आमच्या गप्पा ऐकत होती, अर्धा तास. काय गरज आहे या म्हातारीला एवढं हे करायची? हा अगं असू दे, मग ऐकल्या गप्पा, काय झालं त्याच्यात? काय झालं काय? हा? ती तिच्या नवऱ्याच्या घराने सांगत होती नी म्हातारडी ऐकत होती. हा काय मी काय तुमच्या घराने करीत होते का तिच्याजवळ? हा शांते, मी आजपर्यंत माझ्या आईचं कधी ऐकून तुला कधी उलटा बोललोय का? बोललोय का मला सांग बरं? नाही नाही, मग कशाला मनाला लावून घेते? तसे तुम्ही चांगले हो. हा मग तुमच्या तोंडाक पाहून तर राहू राहिले मी, नाही तर काय. जाऊ दे, हे बघ आई आहे ती, आज पिकलेलं पान आहे, कधी गळल ते सांगता येत नाही. बर का, हा तुम्ही म्हणते ना पिकलं पाणी हा कवाय गळल, बर. ते गळायचीच वाट पाहते मी, पण ते कवा गळत? त्याला तर अजून 9 पण आले. शांते. तुम्हाला सांगते 2-3 महिने झाले तर म्हातारी पार जायबंदी झाली होती, फार अशी झाली, फार आथरून धरलं होतं. मी म्हणले बरं ही पिदा का आता एकदाची जाईल, पण काची मागून तुम्ही ती टॉनिकची बाटली आणली आणि झाली ना म्हातारी खडांग. हा तू काय म्हातारीची काय जाण्याची वाट बघते का माझ्या? हा नाही तसं नाही म्हणायचं मला. अगं हे बघ, घर आहे आपलं, आज दरवाजा उघडा असला, म्हातारा माणूस दरवाजात असलं हा. हा तर लक्ष राहतं. हा काय नाही काय नाही, तुमच्या दाराला कोणी खात नाही, काय त्याच्यामध्ये डबुलं. जाऊ दे, ते म्हातारीचा विषय सोडून दे. हं. बरं मला सांग, केव्हा येतोय तू? अहो तो मला म्हणून मी आत्ता येतो म्हणून, पण अजून पत्ता नाही. मी सगळा स्वयंपाक केला, डाळ भात शिरा भजी सगळं करून ठेवलं. अगं वा, भाऊ येणार आहे तर सगळं बनवून मोकळी झालीस, आणि मी कधी म्हणलं थांबा नंतर देते बनवून. का तुम्हाला कधी भजी काढून देत नाही का? हा मग मी आज सांगितलं पीठ संपलंय बरं का, नाही तर हेच तेल नाही आणि ती नाही, बघू उद्या बनवू. मरू द्या, रोजचं मड त्याला कोण रड. मा भाऊ कधी नव्हत येणार आहे. तुमचं काय मड गाडेले, तुम्हाला काय करून घालायचं? नाही, नाही, तुम्हाला घाला. किती घातलं तरी नाव उपकार आहे. घाल माझ्या मेहण्याला, तू काळजी करू नकोस. काय हा पण तो कधी येतोय, मला त्याचं टेन्शन यायला लागलंय. अहो त्याचीच वाट पाहते, नुसते डोळे लागून राहिले हो रस्त्या का. शांते, हा डोळ्याला खुशाल वाट लावून बसलीस. हा ना हो. पण मला एक सांग, इकडे माझ्याकडे बघ, हा. कशाला येतोय तुझा भाऊ? अहो तो त्यांची ना सगळी फॅमिली, त्याची बायको, हं. तुम्हाला सांगते म्हातारा म्हातारी सगळे चालले माऊरला. मावरला हा जत्रला? मग ते काय म्हण, हं. आपली वानिकिनीची एकच बहीण आहे बर. भाऊ म्हण, मग ताईलाही घेऊन जाऊ बा असं. मावरला जायचंय हा म्हणून फोन केला होता काय? हा चांगलंय. तो म्हण एक शीट खाली ना, मग ताईला घेऊन जाऊ बा असं. तुम्हालाही नेला असतं तो म्हण, हा पण शीट एकच खाली ना, त्याच्यामुळं मग तुम्हाला घ्यायला येऊन आलाय. मी काय म्हणतोय मग, हा त्याच्यापेक्षा तू कशाला जातीस मग? मग आईला पाठवून देऊ ना आपण. म्हणजे तुमच्या आईला हा मग ती पण विचार येईल ना फिरून. आता त्यांचं काय काम आहे या वयामध्ये? हा त्यांनी त्याच्या बहिणीसाठी शीट राखून ठेवली का ते म्हातारीसाठी ठेवली? सांगते हा मी काय म्हणतोय, हा तुम्ही सासू सुना आहे ना, हा. ही सगळी शेती बिती सांभाळा हा बरं का. आता लग्न झाल्यापासून तसं मी पण माझ्या साल्यावर कधी फिरायला कुठे गेलोच नाही, तर मीच जातो मग साल्यावर. नाही हो, का? नका नका, हे जनावर आज आपला एवढा मोठा पसार आहे. एक तर पाहिलं ना वाघ किती सुटले. हा त्या दिवशी पाहिलं ना त्या यमनीच्या तिडं केवढा वाघ आला होता, तिचं वासरू फाडलं. मला काय बाय माणसाला काय ते आवरणार आहे का जनावर? काय नाही, दिवसा सगळी कामं उरक आणि निवांत संध्याकाळचा आपला दरवाजा लावून घरात बसा दोघी जण. मी काय म्हणते, हा तुमचं काय काम आहे?
मीच जाऊन येते बरं का. मी काही लई दिवस नाही, तो लगेच म्हणा आपल्याला 2 दिवसात रिटर्न व्हायचंय म्हणे. 2 दिवसात? हा बापरे, म्हणजे आता तू मला सोडून 2 दिवस जाणार का? म्हणजे माऊरला 2 दिवसात रिटर्न व्हायचंय. हा. नंतर त्यांनी ना दुसरीकडे बी जायचंय ना आम्हाला. असं तो म्हणा आपण 8-10 दिवस ताई तू जातीलच म्हणा. 8-10 दिवस? हा एक काम करतो मी, हा. मी आईला विचारतो. हा हा, राम राम. आलं राम बाई. राम. बस. बसले काय? हा बसले. बस रे दादा. काय रे एवढा टाइम केला? बर का ताई, हा मी ना माझ्या गाडीवर येणार होतो, हा. पण माझी गाडी ना दोन्ही टायर पंक्चर झाली माझ्या गाडी. अरे देवा, तरी म्हणले हा पाय पाय कस काय आला? कारण तू कवाय आला तर मोटरसायकल येतोय ना रे. हा, मग चालू गाडीनं आलो, हात देऊन का? हात देऊन. भया म्हणूनच टाइम झाला ना काय? आणि त्या गाडीवाल्यानं त्या तिकडे नेऊन सोडलं वर. कुठं? मसूवर सोडलं ग, तिडून पायी पायी तो घरा पोत आलो. हा म्हणजे तिकडे सोडलं का तुला पार हा, मग stand वर? असा रस्ता आहे ना. तिकडे पारा खाली सोडलं ना? हा, लय वरतीच गेलो, पार आहे तिडा. हा ते गाडीवाले तिकडेच सोडित आहे. मग तिडं सोडलं, हम्म. मग तिडून वजे 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 आलो तो आहे मला. हा. शांते, हा तू आता नुसती त्याची विचारपूस करत बसणारच का? त्याला नाही. पाणी बिणी आण जरा. हा हा, बस बस. ए बाय, पाण्याचं काही नाही, डायरेक्ट स्वयंपाकच करून ठेवलाय. ते शिरा गार होऊन जाईल. तुम्ही दोघे बी ना मस्त जेवून घ्या. चला बरं आता. तुला लगेच स्वयंपाक करायला आलेला होता का? अय तुला माहिती आहे ना, तुला गावठी शिरा आवडते, मला माहित होतं म्हणून मी बनवला. नाही तर मग तुम्हाला लय आवडत. मग मला माहिती म्हणून तर केलाय. बरं झालं, मला ते स्वप्नात पडलं होतं काय. भजे काढले. चालेल, कांदा भजी आहे ना? कांदा भजीचे. आवडते बर का दाजी, जेवू लागशाल ना मला? नाही आता आपण संगच बसू ना 2 जण. मग तुम्ही जेवेल नाही का? कशाचा मी तरी जेवलोय. तो दाजी तर लगेच मला म्हणत होते, हा. भाऊ आला तर कसा लगेच भजन शिरा, आणि मला कधी देती का जेवायला असं भजन शिरा काढून? नाही हो, तसं नाही काय साले साहेब, तसं काय नाही बरं का. नाही ना. हा हा, पण जेव्हा म्हणाल ना हा. तेव्हा कधी बनवणार नाही. हा, चालायचं. हा. तिची एक वाट आहे, तिला शेती करून स्वयंपाक करायचं म्हणजे अवघड जातं मग. नाही नाही नाही, लय नका बहिणीची बाजू घेऊ बरं का. अहो, मग आता किती- एकटीच नाही ती अख्खी शेती ओढत. हो, किती केली तर रक्तमुक्ताची बहीण आहे. हम्म, असं आहे. एकच वाणिकिनीची बहीण आहे मी. मग बर लय झालं बहिणीचं आणि भावाचं कौतुक. चला जेवण करून घेऊया. चला आम्हाला निघायला लवकर मग, नाही का? हा, चला. आईला विचारतो आणि मग जा, पहिलं जेवण घेऊ. चला. हो, ते मला काही सांगू नका. तुमची आईन तुम्ही पाहून घ्या. मी हो गेले- दाजी, हो हा मी लई मन खुश नाही येईल बर का. बर बर, मी आईशी बोलतो बस का. हा, तेच. चला जेवण तरी करून घेऊया. तिला न्यायला येईल. बर बर. बाईनं तर कुठं मला नेंदेल दिसत ना, काय केलंय ना येऊन. सोयाबनी बरोबर आहे ना, गबाळ चाललंय लोकांचं. ते तिकून पाय मोग आहे का काय, पाय केवाड आहे, काय निर्मळ आहे, काय वावर आहे. आता तिला वाटलं असं सासू गेली गावामध्ये, मग दाखवलं माझ्या अख्था दाखवा, बसली असं घरी जाऊन. आता चल पाहू दे आता काय करे ती. जेवण मस्त झालं ना? जेवण हा, अहो, एकच नंबर दाजी. पोट भरलं का? हा? पोट भरलं का? हो, बसा. आता ताईच्या हातचा स्वयंपाक म्हणले हो, हा तिकडे ब्यावच नाही. हा, हो, काय त्या वरण भात काय चव होती. भजे कांद्याची भाजी अरे, मला लय आवडत ते भजीत लय खाले. आणि शिरा. शिरा तर एकच नंबर शिऱ्याचं का. शिरा तुम्हाला पहिल्यापासून आवडतो म्हणा. अहो, पहिले फोन म्हणजे तुम्हाला तरी मी तो एवढा डॅपचा राहिला ना, हा. तो सुद्धा ठेवणार नव्हतो. नाही खायचा होता ना मग. नाही नाही, ताईला जेवायचंय काय म्हणतं, लोक राहू दे. नाही तेवढा हंगाच असता. काय म्हणताय? हो कवाय. नाही तर बघा दाजीच्या घरी आलोय आणि उपाशी चाललोय असं नका म्हणू. नाही नाही, आम्ही एवढे येडे नाही बहिणीचे वाण उघडे कराय बर का. आम्ही तेवढी हुशार आहे बा. मग बाकी काय चाललंय? काही नाही दाजी, मजेत आहे. मामा मामीचं काय चाललंय? मामान ते आता काय घरीचे. घरीच आहे का? हा कवाशे आले पेनू भाऊ? हा, बसा आत्या बसा. आत्ताच आलो. हा का? आता आलो, जेवण वगैरे केलं. हा का? तुम्ही कुठे गेलत्या? गेलते गावात घर केलं. काय बरं आहे बा, तुमच्या हात पाय चालताय तवर हिंडायचं. आता काय काम असलं तर जावं लागत आहे का, रिकामं हिंडायचं गावात? नाही थोडं मग अशा वयात हिंडलं ना
चांगलं राहत. आता इड दुनिया बरं उपसायला लागत आहे तेव्हा इंडायला कावा सवड पडते काहीतरी निमता कारणानं जावं लागत आहे गावात. चालायचंच. जाऊ दे. आलो तुमच्या घरी. आता आम्ही चाललोय माऊरगड, हं. तिकडं पंढरपूर, जेजुरी, अक्कलकोट. हा का? हा. किती दिवसाची ट्रिप काढली? ट्रिप म्हणजे आपली स्वतःची गाडी मोठी. नाही गाडी आहे हा. पण असं बाहेर किती दिवस फिरणार आहे असं मला म्हणायचं. तरी 4-5 दिवस. 4-5 दिवस का? मग आता काय घ्यायला आला का बहिणीला? मग काय झालं, ताईचं लग्न झालं पण ताई कुठं जाईल नाही, तर मग म्हणलं तुमच्या दोघांचा विचार घ्यावा हं. आणि मग तिला घेऊन जातो आज मी. आई तुझा काय विचार आहे? उद्या मग काय? जाणार आहे आम्ही. जाणार आहे तर मला तर काय पुढं फोन बिन काय नाही आला का? तुमचा गप 40च तिकडं नाही, विचार नाही, झाला. ताईचा आणि मग फोन झाला. फोन झाला होता? हम्म. कधी फोन पाहिलं झाला? का? सकाळीच. मग तो बहिणीने सांगितलं का मला? आता तू घरी नसल तर काय म्हणणार आहे? हो हा, चला निघू का मग आम्ही? आवाज लागतो. मग एका पिशीच भरून घेतली बाबा. कसं आहे आता म्हणले 2-4 दिवस राहतच आहे. हा. साड्या सोड्या नाही का, हा. हा फिरायला गेलो तिकडं म्हणजे नाही का 7-8-10 साड्या तर पाहिजे का नाही सगळं? राहू दे राहू दे. हा? मग निघायचं का? 7-8-10 साड्या? मग 4-5 दिवस म्हणतात आणि तू अजून 7-8 दिवस साड्या घेतल्यास का? हा म्हणजे तिकडे बदलायला लागत आहे ना फिरायला गेलो म्हणजे. वल्ल्या साड्या बदलायला लागायच्या. अरे मी आले बसले, काय खाणं बिणं खाल्लं का नाही? ओ मस्त. माझ्या बहिणीनं असा तुपाचा शिरा करेल होता गावठी. असं का? बरं, मला लय आवडतो. भजे, हम्म. मस्त कुरडई, वरण पोळी, भारी भात खाला. ते जेवायचं जाऊ दे. पाहुण्या रावळ्याला ते जेवायचं आणि खावायचं काय आपल्याला काढायचं नाही. कोणी बी निमतानाच येतं, कोण कोणच्या घरी धरणं घेत नाही. पण निदान मला जायचंय का राहायचंय ती शब्दभर म्हणली का आता माझं आवरलं. माझं आहे ना त्या साहित्रिक काम होतं गावात हा. म्हणून गेले होते मी. पण मी काय म्हणतो आत्या, हा? नसल म्हणली तर एवढा उवारा न कोणा लावतो. मी वरा नाही लावीत. वरा लावला असताना तर तुझी बहीण भाऊ राहिली नसती इड. पण नसल ताई तो आहे द्या. हा? तिनं सांगावं कोण्या दिवशी तुमचा फोन आलाय का, तुम्ही कोणी आलंय गेलंय, मी घरी आहे नाही आहे का. तिनं सांगितलंय मावाला लसणे आलता का, किसने आलता का, कोणी बहीण आलती का, मामी आलती का, मावशी आलती. सांगितलं का तिनं कोण्या दिवशी? का बरं मी त्या पाहुण्याला येऊ नको म्हणते का माघारी? जाऊ द्या, तुमचं रामायण तुमच्या घरीच राहू द्या. खाऊ दाजी. कसं काय राहून द्यायचं? असं ते आहे, झालं गेलं. का हो? हा. तुम्हाला म्हणले होते ना मी हा, मला म्हणले. का मा भाऊ येणार आहे मला घ्यायला म्हणून. अगं तुम्हाला म्हणली जेवायच्या अगोदर बोललीस तू. तुम्ही म्हातारीला काय नाही म्हणले? आता कधी म्हणायचं? आई तर आत्ता आली. तिचं तोंड शिवेले भाऊ. ती तुला सांगती मला जायचंय. तिला तोंड नाहीये. तिला तोंड असतं तिनं सांगितलं असतं आता मला जायचंय का राहायचंय म्हणून. म्हातारीचा पाय घरात राहतो का सांगाय? मी नुसते हिंडतेच आहे भाऊ. मला काय काम आहे तरी. उठलं का आंघोळ करायची, चहा प्यायचा आणि घर का मारून यायचा. चहा जिरला का परत जेवायला यायचं. सगळं काम हीच करती. अरे बरं आई जाऊ दे, असू दे. मी काय म्हणतोय, जाऊ दे आता. तिला जात असेल तर 4 दिवस कुठं जाऊ दे. ती चालले ना आता. आणि हे काम काय तो बाप करीन काय? आत्या काम रोजच आहे तुमचं. मग आता तुम्हाला ज्या टायमाला काम नव्हते त्या टायमाला का तुम्हाला फिरायला जाता नाही आलं का? आता शेजीन आलाय मग फिरायला जायचं अहो तुमचं झालं, तुम्ही नुसते कामावरच पडेले का? अहो बहिणीला पाठवा, आम्ही चाललोय सगळे देवाला. तर मग येतो तिचं दर्शन वगैरे होईल. मग मी येते ना तिच्या बरोबर. बर का आत्या, तुम्हाला नेलं असतं पण ते गाडीत आहे ना एकच शिटाची जागा आहे. असं का? होय, तेवढं साहेब. एकच बरं नियम करायला. असं किती माणसं गाडीत घेतलेत? अहो किती माणसं म्हणजे बा, माझी सासू सासरे, हा. मेवना आहे, बापरे. मेवण्याची बायको आहे, हा. आणि मी आहे, माझी बायको आहे. हा का? मग एक सीट राहिलं तर ताईला जाऊ घेऊन म्हणून. वा वा वा, चांगलंय, मग चांगलंय. स्वतःच्या सासरवाडीच्या अख्खं कुटुंब घेतलंय आणि मग बहिणीच्या सासरवाडीचं एकही नव्हतं चाललं. त्यांना जागाच नव्हती. अहो ते आयतुला ठरलं आमचं. आयत्या वेळात का? अहो त्यांना जायचं नव्हतं. आयते वेळेस झालं का? हो आयतुला. ते बी त्यांनी नाही ठरवलं, त्याच्या सासऱ्यांनी ठरवलं. त्यांनीच ठरवलं. हा. मी म्हणलं चला. हा पण त्याला वाटलं माझी बहीण आहे मग न्यावा बहिणीला टाकून. तुमचं तर ना जात असलं का अशीच कटकट राहते. तुझ्या सासू सासऱ्यानं बरं तो बहिणीला त्यांच्या मध्ये जागा ठेवली.
हा मग आता हा? ठेवली त्यांना तेच बोलले मला मेवना म्हण एक जागा रिकामी तर मग तुमच्या बहिणीला बोलून घ्या म्हणलं मीच जातो तिला घेऊन येतो का त्या गाडीच मायवाली पेट्रोलचा का खर्च ते करणार आहे. ते करणार आहे पण त्यांना माहिती आहे ना आपली पोर नांदायची याची बहीण जर नाही नेली तर आपल्या पोरीला त्रास देतील उद्या म्हणून मग तुझ्या एका बहिणीला बोलव. अहो एवढं आम्ही नाही खोलात बसलो बुवा खोलात नाही बसले तर काय झालं पण आता जाऊ द्या आम्हाला तिला पाठवा बुवा. मला नाही पाठवायची नाही तुमचे तुम्ही जाऊन आणि या. तुमचं काय म्हणणं आई मी काय म्हणतोय काय म्हणतो तू तो मस्त ऐकलं इतक्या दिवस एक वेळ जाऊ दे एवढा वेळ काही गरज नाही. तुला एकदा सांगितलं ना ते किती खालच्या पातळीचे लोक आहे तुला माहिती का? हे आई झालं गेलंय ना ते सगळं विसरून जा काय आपल्याला करायचंय काय इसरायला म्या काय खापल्या उकरून काढलंय का? खाऊ हा खायच्या पातळीचं म्हणजे काय केलं मा भावानी आई बापानी. काय नाही केलं मी बोलतोय ना आईशी तू जरा दम काढशील का आम्ही जाऊ का निघू तुम्ही बोलत बसा. चला चाल रे बाबा. हाय, त्यांचा इच्छा तर घेत आई काय रे दादा बोल ना. त्यांना काय विचारतो ते का पाठवणार आहे काय? हा आता या बाय ताई माझं जेवढं काम आहे तेवढं विचारलं. शांते जरा थांब मी आईशी बोलतो हा 5 मिनिटं कळ निघत नाही का तुला आजचा दिवस होईल ना म्हणून. हा 5च मिनिटं फक्त या आई हे ऐक ना मी काय म्हणतोय बोल ना. जाऊ दे आता बघ ते बिचारा साला आलाय देवदर्शनाला निघाले ते माहूरगडाला जाऊ दे एक वेळ तिला तुला तरी लाज वाटते का बोलायला? तू बी बायकोचा बैल झाला का काय? हा आता त्यांच्या इकडं नाही आता सध्या काय काम म्हणून ते निघाले. आपलं काय आहे वावरामध्ये पाय नाही तर नांगर घाल त्याच्यामध्ये. नांगर घालून जमल काय मग काय आता तुम्हाला जत्राच करायची आहे ना तू जायला लागलं तर तिच्या मांग. ऐका ऐका आत्या बर का हो दाजी हा तुमचे काम असेल ना तर थांबून घे बघा ताई तू हे बाय कामाचे दिवस आहे. काला आला मग नाही आला. ते मला वाटलं होतं पाठवतील आता ये जर नाचाच पाडा घेतलाय या दोघांनी. आता काय काम आहे? सोयाबीन टाकून दिली सोयाबीन खुटाळून झाली आता ती काढायला येईल अजून 3 महिन्यांनी. आता काय काम आहे इकडं? भाऊ या बाय तू पाहुणा माणूस आहे तुला मला जास्ती बोलता येत नाही येत. या बाय तुमच्याच वरून तुम्ही घ्यायचं. तुमचा जर असा मोसम असला तर तुम्ही निघान का फिरायला मला एवढंच बोलायचंय फक्त. काय ते खरं आहे हा? तुमचं मग हिला समजायला नको का हा आपलाच परपंच आहे. या म्हातारीला वावरात जावत नाही हिचं काही ना काही दुखत राहतंय. हा माणूस कुठं कुठं पाहिजे. आता तू सांग आता आपण मोलकरी जर सांगितला तर तो आपला घरचा माणूस त्याच्याबरोबर नसला तो मोलकरी काम करीन का? नाही करणार. हा त्याला रोज 300 रुपये रोज द्यायचा आहे त्याला काय घे नाही. 10 वाफे व्हायचे तिकडं 5 वाफे वयना नाही तर 4 वाफे वयना त्याचा रोज दिवसभरला बाद झाला विषय त्याला. संपला. हा मुस्कान कोणची आपली होणार आहे ना. आपलीच. वाढलं तर आपलंय आणि बुडलं तर आपलंच आहे म्हणून आपल्याला कोणी भरपाई करून द्यायचं नाही. नाही. पण ह्या टायमाला या बाई भाऊ निन्या खुरापण्या फवारायला टाइम नाही याला टाइम नाही हा जातो इकडं तिकडं. या बाई भाऊ सर गोष्टीची एक गोष्ट मला एवढं डोकं लावायला टाइम नाही. मोसम आलाय कामाचा मला पाठवता येणार नाही आता. मला कटकट घालायला टाइम नाही. अहो मी काय म्हणतो तुम्ही 4 दिवसात आम्ही फिरून येणार होतो पाठवलं असतं तर बरं भाऊ झालं. 1 दिवस 21 दिवसाला मारितो कळालं का? हा बरोबर आहे. मी काय 4 महिने चालले काय? हा अशी बोलू राहिली तुमची आई. हा बरं मीच आता सांगतो तुला 5-6 दिवसामध्ये रिटर्न होणार आहे. काय काय बोलू राहिलंय तर पाठवणारच नाही. तुला ऐकायला जमतंय का एवढ्या लांबून आला तो आज आशेने मला न्यायला. एवढे शिटा खोळंबून ठेवले त्यांनी माझ्यासाठी. मला सांग मग काय वर्षाची नुकसान करायची का? जर या पाऊस नाही पडला काय नाही पडला त्याला पाणी बिनी कोण द्यायचं? बाऱ्या कोण द्यायचं इथं? म्हणजे तुम्ही तुमच्या आईसारखंच वाहत आहे ना. हे बघ मी तुला शेवटचा सांगतो तुला जर जायचं असेल ना तर सरळ जायचं तोंड काळं करायचं परत दरवाजात यायचं नाही. आता नाही गेलं तर परत काय देवदेवळातून पळून नाही जायचा. देवदेवळातच राहणार आहे. म्हणजे तुम्हाला पटतंय का माझं? हा पटलंय जाऊ दे ताई. नको जाऊ का? अजिबात नको जाऊ तू पण आता. ताई जाऊ दे नाही म्हणते मग काय झंझट घेत का रे ताई तो तवाच मला फोन सांगायचं ना तवा यांना विचार घेतला असता या दोघांचा मग मला कळवलं असतं काही येऊ नको भाऊ ते नाही पाठवणार. आता मला वाटलं हे मला पाठवतील का काय यांच्या आशेवर बसेल होते मी. हा हे सुद्धा बदलले लगेच जशी काय मी 4 महिने चालले तिकडं. हे बघ बदललो नाही काय नाही बरं का. ह्यो जाऊ दे एवढा पावसाळा हे पीक पाणी काढलं ना तुला पाहिजे तर मी 4 नाही 8 दिवस नेऊन सोडतो बस. 4 दिवसांनी मोठे तुम्ही
तुमचे काम लगेच खोळंबूट आणा. तुला माहितीये का त्यांचा आडबंगपणा तो इतक्यात पाहिला ना. तुमच्या काय लगेच भात आवायला आले काय लगेच सोंगायला एवढे बोलू नाही राहिले. नाही आडबंगपणा पाहिला किती पण हो साहेब जायचं तर कायमच जाय म्हण. पाहिलं हा, का? मग तूच म्हणजे- पाय. तू म्हणतो ना लय चांगले. नाही नाही मी खरं ते सांगतो तिला नांदायचं असेल तर राहील नसेल नांदायचं ना तर गेली तरी मला चालेल जा घेऊन तिला जा धर पिशवी घे आणि बरं लगेच नांदायला आले हा पाहिलं मग ना? ते हा, मला म्हणजे यांना तर कारणच पाहिजे ना आता भांडणाला. मग खुशाल माझ्या आईलाच उलट बोलतेस तू काय उलट बोलले? हा? हा? काय उलट बोलले सांगा ना. मग ती- चार दिवसाचा प्रश्न आहे फक्त. ती चांगली बोलते ना कामाच्या दिवस आहेत जाऊ नको बरं ऐकताय काय बांधत नको बसू नाही तर राहिलं म्हणा. या बाई तो मांग परपंचे शेती आहे, तुला काम पाहून घे. मला काही नाही मी जाऊन येतो. नाही नाही पण भाऊ मी काय म्हणते तू जर मला 2 शब्दाचा फोन मला केला असता ना मी काय एवढी आडबंग नाही मला पण त्याच्यातला अभ्यास आहे पण मी तुला तिथंच सांगितलं असतं कशाला एवढा यालपाटा झाला असता. कामाधंदाचे दिवस आहे भाऊ देव काय देवळातून पळून जात नाही. तू एवढे 8-15 दिवस निन्नी खुरापणी होते बिनधास्त 2 दिवस म्हणतोय ना तू 4 दिवस सोडून तू 15 दिवस जाय मी आडवी नसते आले. जाऊ दे मग जाऊ का मी मला टाइम झाला. म्हणजे मा भावानी फोन यांना करायचा होता मला नव्हता करायचा. पाहिलं कसं आडवं बोलणे. जाऊ दे आता कुठे उस्त्या घालती गे समजून उमजून. बर का दाजी बोला माईची एक चुकी झाली. कसली चूक अहो ताईला फोन करायच्या ऐवजी तुम्हाला करायला लागत होत. फोन ना हो हा मग माझा यालपाट इडव झाला नसता. आताशी त्याच्या लक्षात आले असं झालं ते. बुडं दिले सोडून आणि फांद्यालाच धरलं. नाही नाही कधी कधी ना असू दे आई कसं आहे बघ शेवटी बहीण भावाचं नातं आहे हाय. जरी काय केलं नाही तरी बहीण भावाला फोन करणार भाऊ बहिणीलाच फोन करणार नाही पण त्यांचं बोलणं कसं आलं ते आडबंग लोक आहे आपण याच्यात आडबंग झालो का लगेच. बरं जाऊ दे आता तुमचे कामाचे दिवस आहेत आजी. हा तुम्ही एक काम करा आता काम दाम आवडले का तुम्ही तिला एकदा फिरून आणा. हा मग काम आवडले ना मग तिनं मला म्हणावं हो चला हो, मला इकडं जायचंय तिकडं जायचं मी तिला फिरून आणीनच. मग जाऊ दे ताई ये थांबून जाऊ दे. हा जाय तू जाय बर का सगळ्या जत्रा केत्रा करू नये. मी नाही आता कवाच नाही येणार जत्राला. मला पाठवूच नका. मी इडच मरल इडच मड काढू दे मा आता. या बाई मला लांब जायचंय असं काही नको बोलू द्यावाला का हो. आता बघा तुम्ही तुमच्या समोर कशी अडकी बोलती. जाऊ द्या बोल तिचंही बरोबर आहे बाबा तिच्यापेक्षा मलाही दुःख झालं पण मी कसा थोडा समजदार पोरगा असल्यामुळे मी म्हणलं जाऊ दे तिच्या मागं परपंच तिचा परपंच वाहू द्या भाऊ व्यवस्थित. जाऊ दे ताई काय घाबरू नको. मग दाजीच नेणार आहे तुला एवढे काम आवडलं. हा हे बघ दिवाळीच्या सुट्टीमध्ये ना तुला मीच घेऊन जातो तुझ्या घरी पण जाऊ आयच्या तिथे मी पण मामा मामीला भेटीन सगळ्यांना भेटीन 2 दिवस तिथं राहू परत फिरू आपण इकडे तिकडे माहूरला जायचंय ना तर माहूरच्या पण देवीला तुला नेऊन आणतो बस. हा हा चाल ताई जातो आता मी येतो. हा ये. या बाय काही बांधत बिंदत नको बसू. हा नाही नाही आता नाही म्हणते तर माई येणार नाही बाई त्याची. हा जाऊ दे आता तू काय करणार आहे. नाहीला काय औषध राहत नाही ना नाहीच. मग या बाई जातो मला बॅग बिग भरायची आहे. आम्हाला दळायचंय अजून 1 तास. हा जाय ना. जाऊ का फोन कर पोचल्यावर. हा लगेच करतो घरी पोहोचलो. ए गंगाराम हा तो पाहुणा बोलता बोलता आपल्या त्या गुराळामध्ये तसाच गेला निघून. पान फुल काही द्यावाला वायला काही पैसे द्यायचे ना काही 5-50 रुपये. हाय हे डोक्याला गणगण झाली ना त्याच्यामुळे मी विसरलो मी साले साहेबाला आहे ना फोन पे वर मारून देतो पैसे. हा त्याला मारून दे जाऊ दे आपलं आता जाणं होईन तेव्हा होईन पण निदान देवाला तेवढं हार फुलं काही वाहतीन ते. बरं आहे चालतंय. चला लागा कामाला मग. तिचं तोंड पाय कसं येवसक झालं. अरे तिला टाइम टेबल सुद्धा काही कळत नाही. हा असं दे मी सांगतो तिला समजून. सांगतो भाषामध्ये आता मला काय या बाय कवाय गेली ना मला काय नकोस आहे का रे देवा धर्माला जायला. आता मला जावत होतं तोवर मी जात होते जातो मी पण हा शेजीन संपला का तुम्ही 2 दिवस सोडून 8 दिवस जा नका नेऊ मला अपेक्षा नाही तुमच्या बरोबर यायची. या तुम्ही फिरून तू काय करते मग पाहते ना आता ते जनावर बांधून दिले तिकडे त्यांना सोडीते बांधते ना आता पाणी नाही दाखवेल सकाळचे. ती बारक्या वासराला घेऊन ये फक्त ती जनावर राहते तिथं मी आणतो. हा ते वडलं बिडलं तर मी नाही आणणार बाप. पाणी बरं. दाखवते तिकडं मरुते. शांते जाऊ दे नको राग धरू आता असा राग धरून जमतं का मला सांग बरं. तुम्ही तर बोलूच नका माशी आता. झालं आलं बघ सगळं झालं ना
उठलं सुटलं की सगळं माझ्यावरच येऊन फुटतंय खापर. मला माहित होतं तुमच्यावर विश्वास होता, म्हणले हे पाठवतील म्हणून त्याला एवढ्या लांबून बोलावलं. हा आणि आई देखत काय फुराण आलं होतं, जायचं तर कायमचीच जाय, परत येऊ नको. गेले असते ना कायमची, मग तुमचं चांगलं झालं असतं है ना. अगं शांते, आता मला सांग, मला आईचा शब्द टाळता येत नाही. म्हणजे त्या म्हातारीच्या तोंडावर मला एवढं तोंड कशी पाडी त्या काय समोर. बरं जाऊ दे, झालं गेलं, नको टेन्शन नको घेऊ. टेन्शन नाही काही नाही. मी आता आहे ना, जाऊ दे थांबा, आता 4 दिवस होते ना, आता गेले ना तर महिना 2 महिने येतच नाही मी आता. बापरे, 2 महिने? हा होय शांते, 2 महिने काय करायचंय तिकडे? काय करायचं म्हणजे माझीवाला आराम नको काय. मग आराम आहे बघ, एवढे आता हे काय पावसाळा संपला की आपल्याला आरामच आहे. उन्हाळ्यात काय पिकवतोय मला सांग, एकतर पाणी नाही कायच आहे आपल्याला तेव्हा. आरामच आहे ना. त्या म्हातारडीचं कुरकं चालू राहतं ना सारखं, घरी राहिलं तरी एक दिवस बसून देत नाही. आज ये भांडे का नाही घसले, उद्या तिडं का नाही टाकलं, परवा या गोदड्या का नाही धुतल्या, सारखं चालू ठेवी ती रोजचे काम. बरं हे बघ, एक काम कर, तुला साधी आयडिया सांगतो. आता दिवाळी 4 दिवस अगोदर आहे ना, तर सगळी कामं उरकून घे, मी सोबत येतो तुझ्या दिवाळी खायला. काय नका येऊ, त्यांचं वाया नाही चाललं तिकडं. तुम्ही तर येऊच नका महासंग आता. हा अगं हो शांते. मला लय राग आलाय तुमच्यावाला आता. अगं हे बघ, मला पण सासू मला सासरा गाडी गुडी लावायची ना, शिस्ती सांगून देते तुम्हाला. शांते, मला पण असं वाटतं ना की सासू सासऱ्याला भेटावं, काय तुला नाही, कुठेतरी फिरवावं. त्यांना हाय दुसरे मस हाय अशी, त्यांनी मस्त पुरी मानेले, ते जावं आहे त्यांना. जाऊ द्या, त्यांच्या सख्या पुरीच आहे ना, त्यांनी नाही म्हणून सोडून दिले. हे बघ, आता आहे ना दिवाळीत जाऊ मस्तपैकी, तिथं 4 दिवस राहू, तुला माहूरगडला नेतो मस्तपैकी, तू म्हणशील ना त्या देवाला नेतो तुला दर्शन घ्यायला, तर बस. किती आशेने महाभाव आला होता. हा त्याचे सासू सासरे सगळे पाहुण्या रावण्यांमध्ये महादेव दर्शन झालं असतं, मस्त आम्ही हिंडलो फिरला असतो, मस्त हॉटेलमध्ये जेवलो असतो, किती मजा केली असती. हा सगळा इस्कूट करून टाकला तुम्ही. बरं आपणच दोघं नवरा बायको जाऊ, सगळं दर्शन वगैरे घेऊ, मग तर बस. मी तुमच्या संग येणारच नाही, तुम्हाला शिस्ती सांगून देते. बरं नाही यायचं ना, नको, तू एकटीच जा, महिनाभर राहा पाहिजे तर बस. महिनाभर काय 2 महिने राहते आता. हा 2 महिने तेवढं नको राहूच बघ, तेवढं नको राहू. तुला पैसे बिशे सगळं देतो, पण 2 महिने नको राहू. पिशवी घ्या ना, चल ना घरात आता, चहा कर, माझं डोकं दुखायला लागलं. मी नाही चहा ठेवायला. चल ग, चल शांत, चल.